नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत येलदरीला, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे नाव आहे महेश वसंतराव चव्हाण, मुक्काम पोस्ट येलदरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथे। तर ह्या ऊसाची लागवड होऊन जवळपास आज 1 महिना पूर्ण होतोय, दीड महिना पूर्ण होतोय, जवळपास 45 दिवस। आणि ऊसाची ग्रोथ आपण पाहू शकता, 1 नंबर आहे। आत्ताच तुर्तास तणनाशक मारलंय, तण आपलं जळालेलं आहे आणि जी ऊसाची तुम्हाला थोडासा शेंडा दाबल्यावर दिसतोय। कारण काय तर मित्रांनो, ज्यावेळेस तणनाशक मारतो आपण त्यावेळेस काय होतं, प्रक्रिया माहिती आहे तुम्हाला। ज्यावेळेस आपण तणनाशक मारतो त्यावेळेस पहिली गोष्ट तुम्हाला दाखवतो मी। हे पहा तण, हे पहा तण, आलं लक्षात। ही जी पांढरी मूळ आहे का, पांढरी मूळ याला दिसतच नाही आहे। जरी समजा तुम्हाला एखादी पांढरी मूळ दिसली तरीही त्याचं काय असतं की अगोदर तणनाशकावरचा काय परिणाम होतो की अगोदर मुळ्या जाळण्याचा कार्यक्रम चालू होतो। तर मुळ्या ह्या पिवळ्या आणि काळ्या पडलेल्या तुम्हाला दिसतील। म्हणजे मूळ पिवळं आणि काळे जर पडलं की याचा अर्थ त्याचं न्यूट्रिशन जे अपटेक होणारं होतं हे तणनाशकामुळं थांबलं। आणि तणनाशकामुळं अपटेक होणार जर थांबलं तर अर्थातच हे पहा, हे आपण गवताच तुम्हाला दाखवतो, दिसते का तुम्हाला मुळी सडलेली दिसते ना ही। हां, तर तणाची जर मुळी सडते मित्रांनो तर लक्षात घ्या, धानाची मुळी स्टीलची आहे का? नाही ना। मग तणाची मुळी सडती तणनाशक मारल्यानंतर, तर धानाची पण मुळी सडणारच, बरोबर। पण मित्रांनो काय असतं की आपल्या धानाची जी मुळी आहे ना त्याला 2 प्रकारच्या मुळ्या असतात, एक साईडच्या मुळ्या आणि एक मेन मुळी, मेन रूट झोन आणि साईड रूट झोन। तर साईड रूट झोन जो आहे ते पूर्ण करपल्या जातो किंवा जळल्या जातो किंवा कुजल्या जातो किंवा मारल्या जातो। ही पहा मुळी सडलेली दिसते तुम्हाला, पूर्ण मुळी सडलेली दिसते है ना। हां, पूर्ण मुळी सडलेली दिसते, काळी पडलेली। तर जी मेन मुळी आहे बघा, ह्या धानाची ही मेन मुळी आहे, ही मेन मुळी पांढरी दिसते तुम्हाला आणि ही साईडची मुळी आहे ही तुम्हाला कुजलेली दिसते। तर मेन मुळी जोपर्यंत याची कुजत नाही तोपर्यंत हे पूर्ण जळत नाही है ना। तसंच आपल्या ऊसाचं पण तसंच आहे की साईडची मुळी याची करपते म्हणून तुम्हाला हे ऊस पण तुम्हाला थोडासा पिवळा पडलेला दिसेल आणि हे पान साईडनं करपलेलं दिसेल है ना। असं का होतं, कारण साईडची मुळी करपली याच्यामुळे ह्या ज्याला न्यूट्रिशन अपटेक जे होणार होतं ते थांबलं आणि याची मेन मुळी खोल गेलेली आहे। तर मेन मुळी मरू शकत नाही कारण तिथपर्यंत त्या कंटेन्सचा प्रादुर्भाव होत नाही आहे, म्हणजे तिथपर्यंत त्या तणनाशकचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही, म्हणून त्याच एका मुळीवर आपला ऊस जिवंत आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे तणनाशक न वापरता ऊसाचं योग्य व्यवस्थापन करणं, त्यांनी तणनाशक न मारता खुरपून घेणे ही पहिली पायरी योग्य आहे। आणि ज्यांना पर्याय नाही आहे किंवा मजुराचा प्रादुर्भाव आहे, मजूर मिळत नाही आहे किंवा ते महाग पडतं, अशा शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून तणनाशक वापरावं। तणनाशक वापरू नये असं मला म्हणायचं नाही, कारण काही गोष्टी आपल्याला आज शक्य पण नाही येतात, कारण जिथं मजूरच मिळत नाही आहे, पीक हातातलं जाईल आपलं असं जर आपल्याला वाटतंय तर तिथं तुम्ही तणनाशकचा वापर अवश्य करा। पण जर समजा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शेताच्या आजूबाजूला जर मजूर उपलब्ध असतील तर तुम्ही खुरपूनच घ्या, असं आमचं पहिलं प्राधान्य असेल। आणि जर समजा तुम्हाला मजुराची व्यवस्था होत नाही आहे आणि तणानं खूप डोकं वर काढलं आहे, आपलं धान खाली दबत आहे आणि आपल्या धानावर त्या तणाचा अनिष्ट परिणाम होतोय असं जर वाटत असेल तर तुम्ही आवश्यक तणनाशक वापरायचं नाही असं नाही आहे। कृषी तंत्रज्ञान म्हणजे काय की होणाऱ्या चुका टाळणे आणि नवीन जे आधुनिक तंत्रज्ञान जे आज विकसित आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करणे, यालाच कृषी तंत्रज्ञान, कृषी मार्गदर्शन आणि शेतकऱ्याची शेतीशाळा असं म्हणतात। तर शेतकऱ्याची शेतीशाळा आणि क्रॉप ट्रीटमेंट जर समजा आपल्याला घेतलं आपण तर तुम्हाला असं भीती वाटायला नको की साहेब म्हणताल तेच आपल्याला करावं लागेल, तसं काही नसतं। कारण आपल्याला जे आवश्यक आहे ते आपण इथं अपलोड करत असतो।
जे आपल्याला आवश्यक आहे, आज आपल्या पिकासाठी काय आवश्यक आहे. जर समजा आपल्यात जर तण जास्त झालं आहे आणि आपण जर म्हणलो नाही खुरपूनच घ्यायचं, तर ते शक्य नाही आहे. कारण कशामुळं मजूर जर नाही भेटले आणि तणानं जास्त डोकं जर वर काढलं आहे आणि तण जर आपल्या धानाच्या वर जर गेलं तर आपलं धान हे धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला तिथं पर्याय नाही आहे दुसरा तणनाशक वापरल्याशिवाय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, घाबरायची आवश्यकता नाही आहे की याला आपण पुढे न्यूट्रिशन चांगले देऊन याला आपण सुधारू शकतो. फक्त तणापासून याला व्यवस्थित तणापासून याला बचाव करणं आणि व्यवस्थित देखभाल करणं, पाणी व्यवस्थापन देणं, खताचे डोस व्यवस्थापन देणं, व्यवस्थित करणं, स्प्रे ड्रेंचिंगचे शेड्यूल आपण व्यवस्थित राबवणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर